एरवी लय टामाटामा बोलणार आमचं टाबर अर्ध्या तासापासून आम्ही बाळूमामाच्या तळावर येलो होतो, पण भाऊ का तोंड उचकीत नव्हता. पण जेव्हा टाबराने पालखीचं दर्शन घेऊन भांडारा लावला आणि मेंढीचं दर्शन घेतलं आणि मग भाऊ फॉर्म मध्ये आला. मन बाळूमामाच्या नावानं चांग भल, बाळूमामाच्या नावानं तर रामकृष्ण हरी मंडळी, तुम्ही कधी विचार करेल का 1892 मध्ये ज्यांचा जन्म झाला, 1932 पासून ज्यांनी भंडाऱ्याची सुरुवात केली, वेगवेगळ्या राज्यांमध्ये गावोगावी मेंढ्या चारून त्या गावातल्या लोकांचे दुःख दूर करून त्यांना आशीर्वाद देत आयुष्य व्यतीत करणारे भगवंताचा अवतार असणारे संत बाळूमामा, ज्यांनी 1966 मध्ये समाधी घेतली, त्या बाळूमामांच्या मेंढ्या आज कुठं असत्यान, कशा असत्यान आणि त्या कसं जीवन जगत असत्यान, आपल्याला त्यांचं दर्शन होऊ शकतं का नाही होऊ शकत? तर चला या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो आजच्या या व्लॉग मध्ये. त्यासाठी मी आता आलेलो आहे संत बाळूमामांच्या मेंढ्यांच्या मुक्कामाच्या तळावर, जो सध्या काही दिवसांसाठी आमच्या शेजारच्या वांगी गावाच्या बिरोबा मंदिराजवळ आहे. आणि तळावर एवढा सहकुटुंब यायला निमित्त ठरला तो आम्हाला मिळालेला संध्याकाळच्या आरतीचा मान, ज्याची घोषणा केली ते आमचे मित्र आणि वांगी गावचे उपसरपंच असणारे सचिन दादा राऊत यांनी. तर आज या ठिकाणी आपल्या गुजरवाडी गावचे डॉक्टर वैभव संजय पवार यांचे सहकुटुंब सहपरिवार आरतीचे मानकरी आहेत. आणि आमचे मोठे बंधू माईकवर बोलायला लाजत असल्यामुळे पप्पा म्हणले का लहाना बोलन. पालखी आली वांगी गावामध्ये आणि कसं आमचं गाव येतं खेरडी, राहायला जवळ गुजरवाडी, परंतु असं असूनही वांगी गावाने मोठं मन दाखवलं आणि बाळूमामांचे जे सर्व सेवेकरी आहेत त्यांनी पण आमची सेवा त्यांच्या पदरात घेतली, त्याबद्दल त्यांचे सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो. हा एक बाळूमामांचा आशीर्वादच आहे असं समजतो आणि संपूर्ण आमच्या पवार कुटुंबाच्या वतीने आपण सर्वांना धन्यवाद देतो. फक्त एकदा प्रेमाने म्हणा बाळूमामाच्या नावानं. आणि त्यानंतर या पालखी क्रमांक 13च्या सेवेकऱ्यांनी बाळूमामांच्या जीवन कार्याविषयी थोडक्यात माहिती सांगितली. आणि त्यानंतर त्यांनी या छोट्या भक्ताबरोबर आरती म्हणायला सुरुवात केली. आणि काही म्हणा जन्मोजन्मीचं पुण्य असन तेव्हा ह्या आरतीचा आम्हा सर्व कुटुंबियांना लाभ मिळाला. मामांचा असाच आशीर्वाद राहावा हीच परमेश्वराचरणी प्रार्थना. आणि मग आरती झाल्यावर पुन्हा एकदा दर्शन घेऊन भंडारा लावला आणि मला थोडा भंडारा घरी न्यायचा होता. मग व्हिडिओ मध्ये दाखवायच्या बोलीवर ऋषा आणि त्याच्या मित्रांनी मला एवढा भंडारा आणून दिला. मग प्रसाद घ्यायच्या आधी आम्ही निघालो मेंढ्यांच्या दर्शनाला. चला. काय ध्रुव ध्रुव हे काय काय नवीन शोध लावलाय. मग एवढ्या साऱ्या मेंढ्या पाहिल्यावर तुमच्या मनात जे काही प्रश्न पडलेले ऐका त्यांचे उत्तर. आता आज आपण आलोय बाळूमामांच्या मेंढ्यांच्या तळावर. हा आहे पालखी क्रमांक 13. अशा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण 19 पालख्या असतात आणि या पालखीमध्ये जी पालखी क्रमांक 13 आहे यामध्ये 8 खांड आहेत, म्हणजे यातही तुकड्या पडलेल्या असतात आणि एका एका खांडामध्ये जवळपास 250 ते 300 मेंढ्या असतात. यावरून आपण अंदाज लावू शकतो की संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे महाराष्ट्राच्या बाहेरही संत बाळूमामांच्या मेंढ्या किती गावांमध्ये आशीर्वाद देत फिरत असतील. तेव्हा एकदा सर्वांनी प्रेमाने म्हणा बाळूमामाच्या नावानं. आणि अशी श्राद्धा आहे का या बाळूमामाच्या मेंढ्यांच्या कानात जर आपण आपली एखादी प्रार्थना सांगितली तर बाळूमामा ती पूर्ण करतात. मन मेंढी मन मेंढी मन मेंढी. आणि मग तुम्हाला वाटत असं का एवढ्या साऱ्या मेंढ्या वळायला माणसं किती लागत असतील, त्यांना पगार किती द्यावा लागत असेल?
तर ऐका, ह्या तळावर जेवढे पण सेवेकरी हे सगळे ना पैशांसाठी राहते ना कुठल्या सक्तीनं राहते आणि याच्यात कोणीच परमनंट नसतं. सगळे स्वतःच्या मर्जीने आणि मामा करून घेतील तितक्या दिवसांची सेवा देतात आणि जातात. पण जिथं मामांचा आशीर्वाद आहे तिथं कुठं सेवेकऱ्यांची कमी पडणार आहे बाई. आणि या अशा मोठमोठ्या शिंगावाल्या मेंढ्या तुम्हाला फक्त बाळू मामांच्याच तळावर पाहायला भेटतील. तेव्हा या सगळ्या सेवेकऱ्यांबरोबर एकदा घोषणा तर झालीच पाहिजे, बाळूमामाच्या नावानं. आणि गोष्ट इथं संपत नाही. बाळूमामा नेहमी म्हणायचे, माझ्या तळावर येणारा माणूस कधीच उपाशी जाणार नाही. अगदी त्याच उक्तीनुसार आज पण बाळूमामांच्या तळावर सकाळ आणि संध्याकाळी आरती झाल्यावर महाप्रसाद राहतो, तो पण सगळ्यांसाठी. आणि ज्या गावात मेंढ्या मुक्कामाला राहतात त्या गावात तरुणांच्या उत्साहाला तर पारावरच नाही राहत. इथं प्रसाद घेणाऱ्यांना पण माप नाही, भांड्यांना पण माप नाही आणि बनवलेल्या प्रसादाला सुद्धा माप नाही, काहीच कमी पडत नाही. आणि आमटीचा प्रसाद एवढा टेस्टी होता की मी अजून आमटी घरी खायसाठी आणली. भक्तगण तर दर्शन घेतात, प्रसाद घेतात आणि जातात. पण इथले जे सेवेकरी राहते ते असे सकाळी सकाळी सगळे असा प्रसाद घेतल्यानंतर जो तो ज्याचा त्याचा खांड घेऊन दिवसभर मेंढ्या चरायला घेऊन जाते. जसा आता हा खांड निघालेला आहे. झंडा, सेवेकरी, मेंढ्या आणि भंडारा. तेव्हा आता या मेंढ्या तर निघाल्या, पण तुम्ही लगेच जाऊ नका. तुम्हाला ही माहिती आणि व्हिडिओ कशी वाटली हे नक्की सांगा. आणि तुमच्या गावात कधी मेंढ्या आल्या होत्या ते कमेंट करून सांगा. माझा हा यूट्यूब चॅनल शुभम पवार सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर क्रिएटिव्ह शुभमला नक्की फॉलो करा. आणि एकदा शेवटचं पुन्हा एकदा प्रेमाने म्हणा, बाळूमामाच्या नावानं. राम कृष्ण.